सेक्स इंटरकोर्स कोयटस किंवा संभोग ज्याला आपण मराठीत म्हणतो, ही अशी कृती आहे नैसर्गिक, जिथं एक पुरुष आणि स्त्री हेट्रोसेक्शुअल कपलमध्ये ती नैसर्गिकरित्या आरामात जमली पाहिजे ह्या ॲझम्पशनवरच आपण बाकी एक मॅरिड लाईफ जगतो. पण मग असे पण कपल्स असतात जिथं हे जमत नाही. 5 वर्ष, 3 वर्ष, 17 वर्ष, 22 वर्ष लग्नाला झालेलं आहे, नातं खूप चांगलं आहे, विश्वास आहे, प्रेम आहे, पण इंटरकोर्स ही कृती नाही जमत आहे. आणि वन ऑफ द रिझन फिमेल्समध्ये वजायनसमस म्हणजे फिअर ऑफ पेनिट्रेशन, फिअर ऑफ सेक्स, आणि पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन, वॅस्क्युलोजेनिक किंवा न्यूरोजेनिक नाही, सायकोजेनिक किंवा भीती आणि स्ट्रेसपोटी झालेला इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता ह्यामधलं वजायनसमस मेन जो भाग आहे की जिथं स्त्रियांना खूप भीती वाटते आणि पुरुषाला वाटतं इट इज गोईंग अँड हिटिंग ऑन अ वॉल, त्या केसेसमधली मी एक्सपर्ट आहे. आणि मग ती भीती घालवायची कशी, आणि मग तुमचा संभोगी कृती तुम्ही ऐच्छिकरित्या पाहिजे तेव्हा आपल्या पार्टनरसोबत करू शकता. तो वजायनसमस रिकव्हरी प्रोग्राम आम्ही असा एक स्ट्रक्चर्ड बनवला आहे. ते मी नक्की काय करते, त्याच्यात कसं ऑपरेट करते ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वन्स अगेन मी तुमची लाडकी डॉक्टर सबिहा, इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिहा, मेकिंग लव्ह सिम्पल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मला काय मांडायचं माहिती आहे ह्या व्हिडिओमध्ये, सेक्स म्हटलं की घाण, डर्टी, गिल्ट, शेम हा एक भाग असतो. सेक्स म्हटलं की प्लेजर, जे मला खूप वाटतं आणि मला तर वाटतं मी ब्रँड अम्बॅसेडर आहे. आणि काही लोकांना सेक्स म्हणजे भीती, म्हणजे त्या कृतीबद्दल कुठली तरी घटना घडली कधीतरी आणि मनात बसली. मग ह्याच्यात पुरुष असतो किंवा स्त्री असो, पण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी स्त्रियांमध्ये जी सेक्सला घेऊन भीती बसते त्याबद्दल बोलणार आहे. आणि त्यामुळे होतं काय की हा जो वजायना आहे, हा वल्वा आहे, हा बाहेरचा भाग आहे, हा वजायना आहे आणि हे इलास्टिक असतं. आणि हा वजायनल ओरिफिस आहे, म्हणजे इथून लिंग आत जातं, एक्झॅक्ट असं आत जातं लिंग. मग पहिले 3 इंच संवेदना खूप असतं आणि बाहेर ते अतिशय सेन्सिटिव्ह असतं. जसं तुमच्या लिंगाचं स्किन खूप सेन्सिटिव्ह असतं तसं बाईसाठी बाहेरचा भाग खूप सेन्सिटिव्ह असतं. हे म्हणजे एखाद्या वॉशिंग मशीनच्या त्या ट्यूबसारखं, हे किती मोठं पसरतं, बाळ बाहेर येतं, रक्त बाहेर येतं आणि लिंग पण आत जातं. पण संवेदना, सेन्सिटिव्हिटी ती इतकी जास्त असते आणि जो जितका भाग संवेदनशील तितका तिथं भीतीचा इम्पॅक्ट पडतो. जसं आपल्याला खूप टेन्शन आलं की पोटात गुडगुड होते, IBS ज्याला आपण म्हणतो, आणि कुणाला पॉटी होते, कुणाला भीती वाटली की थरकाप होतो, कुणाला घामघाम होतो, कुणाला हातपाय हलायला लागतात, कुणाला धडकन वाटते, अगदी कोशात जातं. मग तसंच वन ऑफ द रिफ्लेक्स इज खालचा पेल्विक रिजन हा आकुंचन पावतो आणि हे इनव्हॉलंटरी होतं. म्हणजे त्या स्त्रीला समजा तिनं पाय असे मोठे ठेवले, ते लिंग आता आत जाणार, ते लिंग तिथं त्या योनीच्या टिपपर्यंत यूज तोवर पण तिला ते पाहिजे की मला तर हे करायचं आहे, माझी इच्छा आहे, मर्जी आहे, मर्जीचा पार्टनर आहे समोर, बळजबरी काही होत नाही. पण तरी हे जे आहेत मसल्स, हा पेल्विक फ्लोर रिजन आहे. जर तुम्ही बघत असाल तर हा पेल्विक फ्लोर रिजन आहे. आणि इफ यू सी बोट जिथून आत गेले, इथून लिंग आत जातं, पण ते लिंग आत्ता हे पूर्ण असं आत गेलेलं आहे, बरोबर. मी स्क्रीनवर बघून सांगते, हे पूर्ण आत गेलं. पण एरवी आमचं चेक करायला इथं साधं बोट जरी आणलं, म्हणजे इथं मी बोट जरी ठेवलं ते असं स्क्वीज होतं. आणि एखादी व्यक्ती तुम्ही बघा, इन जनरल पण मी अशी बसली आहे की मी अशी नॉर्मल बसली आहे, हे माझं रिलॅक्स पोझिशन. पण जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण असं होतो. बेसिकली प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स इज ऑलवेज स्क्वीजिंग इन, आणि तोच रिफ्लेक्स तिथं होतो. आणि तो इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ पेल्विक फ्लोर रिजन मसल्स लीडिंग टू वजायनल ओरिफिस गेटिंग क्लोज्ड, लीडिंग टू पेनिस फीलिंग लाईक हिटिंग ऑन अ वॉल अँड लीडिंग टू नॉट हॅव्हिंग अँड ऐच्छिक इंटरकोर्स. मग ते होत नाही, त्याला आपण सायकोजेनिक म्हणजे भीती बसल्यामुळे झालेला वजायनसमस. कधी मेडिकल हार्मोनल कारणं असतात, तो होलच नाही आहे तिथे, किंवा हायमेन खूप रिजिड आहे,
किंवा दुसरे काही कारणं असतात. हार्मोनली नाही, म्हणजे काय जेंडर तुम्ही आयडेंटिफाय करता, काय सेक्शुअल ओरिएंटेशन आहे, हे मेडिकल आणि हार्मोनल रिझन, मी त्याची तज्ज्ञ नाही. पण भीती बसली असेल आणि गायनॅक आणि हार्मोनली काहीच इश्यू नसेल तर मी नक्की त्याची तज्ज्ञ आहे. मग आता हे मी 100 रील्स बनवलेत आत्तापर्यंत, व्हिडिओज बनवले ज्यामध्ये मी एवढ्या घटना सांगितल्यात. 99% कोणाला पटतच नाही माझ्याकडे असे केसेस येतात. असं कसं 22 वर्ष झाले नाही झालं, असं कसं 17 नाही झालं, भाई नाही झालं, तुमचं होतं आहे, गुड फॉर यू. पण ज्यांचं नाही होत त्याच्यासाठी तुम्ही आश्चर्यचकित होण्याची गरज नाही आहे. कॅन्सर कोणाला झाला तर पहिल्यांदा जेव्हा कॅन्सर कोणाला झाला असेल तेव्हा कळलंच नसेल ना. कोविड झाल्यावर आपण किती हैराण होतो, पण मला कोविड झाल्यावर तुला नाही झाला किंवा तुला झाला मला झाला हे कंपॅरिझन नव्हतं. मग तसं एका जोडप्याला सेक्स हे आरामात जमते, हे जितकं नॉर्मल आहे तितकंच एखाद्या जोडप्याला नाही जमते. ह्याच्यासाठी चेहऱ्यावर हावभाव न बदलता ते ऐकून घेणं, ते समजून घेणं हे नॉर्मलाइज झालं पाहिजे. हा व्हिडिओ मी कशासाठी बनवला आहे तर आम्ही म्हणजे मी माझं पडत घडत कारण मी मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, म्हणजे मी डॉक्टर आहे. आता मी मेडिसिन प्रॅक्टिस नाही करत, पण मी मूळची BMS डॉक्टर आहे. मग मी केले न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिशनरचा कोर्स. आता तो कोर्स कुठून गेला, काय केला, चांगला वाईट त्या फांद्यात मी पडत नाही, पण तिथले टूल्स वापरते मी आणि ते सायकोलॉजिकल टूल्स आहेत. बरोबर आहे. जशी भीती दिसतच नाही ना, न दिसणारी भीती काढायला न दिसणारेच टूल वापरावे लागतात. तिथं सर्जरी करून न दिसणारी भीती हायमेनेक्टोमी करून जात नसते. मग मी ते शिकले. मग मी लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे, कारण सेक्स हे इमोशन आहे, राईट. ती एक डिझायर आहे, तो एक थॉट आहे, ते फिलिंग आहे, मग ॲक्शन आहे आणि मग रिझल्ट आहे. मग मी त्याची तज्ज्ञ आहे. असं सगळं ते माझं समीकरण मागच्या 10 वर्षात मला वाटतं 100 आमचे केसेस वजायनसमध्ये झाले. बाकी बरेच झाले, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर, डिवोर्स, रिकव्हरी, मिसमॅच लिबिडो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लग्नातलं कॉन्फ्लिक्ट्स वगैरे वगैरे. तो झाला एक सेक्शन. पण हा माझा वजायनसमसचा मेन सेक्शन आहे. मग मी नक्की काय करते तर आम्ही ना अख्खा कार्यक्रम 3 भागात डिवाईड केलेला आहे. हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच, कारण तुम्हाला माहीत पाहिजे ना, मी कुठली जादू टोना बाबागिरी काही करत नाही. मी गोळ्या देत नाही, मी ऑपरेशन नाही करत. मी त्याला आपण संबोधन म्हणतो, म्हणजे बोलून कन्व्हर्सेशनल थेरपी आहे ही, आणि कन्व्हर्सेशनल कोचिंग मॉडेल आहे. ICF इंटरनॅशनल कोचिंग मॉडेलचे सगळे एथिक्स त्या शक्ता मी घेतलेल्या आहेत, त्या मी पाळते. ते रजिस्ट्रेशन मी रिन्यू केलं का नाही, मेडिकल रजिस्ट्रेशन मी रिन्यू करते का, ते करते. मी मेडिकल डॉक्टर आहे आणि या सगळ्या गोष्टींचं नॉलेज एक्सपिरियन्स घेऊन माझ्या क्लायंट्सचा एक्सपिरियन्स आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन करून आता आम्ही सक्सेसफुली सांगू शकतो की बॉस हा फॉर्म्युला तुम्ही जर डॉक्टर असाल तर मी तुम्हाला शिकवेन, तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त तुम्ही मेडिकल बॅकग्राऊंडमधनं पाहिजे, ते माझ्यासाठी खूप गरजेचं. कारण असं काय उपयोग ना, मी जे करते जर मी ते दुसऱ्याला शिकू नाही शकत किंवा दुसऱ्याला समजू नाही शकत तर त्याला काय अर्थ नसतो. मग 3 फेजमध्ये कसा डिवाईड होतो. पहिलं तर तुम्ही वेबसाईटवर येता, सेशन बुक करता. पहिल्या सेशनमध्ये मी सखोल हिस्ट्री टेकिंग करते, कारण माझ्यासाठी तुमची हिस्ट्री खूप महत्त्वाची. आणि हिस्ट्री पण 3 भागात. एक प्रेझेंट हिस्ट्री, आत्ता तुम्हाला काय त्रास आहे, काय कंप्लेंट आहे, काय तुम्हाला होत नाही आहे, काय जमत नाही. आणि बिलीव्ह मी तेच इतकं पेनफुल असतं, कारण माझे कपल्स माझ्यासमोर पहिल्यांदा ते सांगत असतात आणि त्या म्हणतात मॅडम हे सांगायचंच कोणाला, तिथून चालू होतं. सेक्स नाही जमतो हे सांगायचं कसं ना, कोणाला कोण ऐकणार आहे, हॅ करूनच ऐकतात लोक. मग तिथून सगळा प्रॉब्लेम चालू होतो. मग तो करंट हिस्ट्री टेकिंग होते. मग फ्युचर हिस्ट्री टेकिंग पण होते, की तुम्ही माझ्याकडे आलाय बॉस तर कशासाठी आलाय हे मला खूप महत्त्वाचं. तुमची कोर्टात केस चालू आहे, तुमचं डिवोर्स होणार आहे आणि मग एकमेकांना सिद्ध करण्यासाठी आलाय की माझ्यात कमतरता आहे का तुझ्यात कमतरता आहे, मग जगाला मला दाखवायचं आहे, मला सगळ्यांना अक्कल घडवायची. सॉरी देन डोंट कम टू मी. त्यामुळे तुमचे आणि गरोदरच व्हायचं आहे, प्रेग्नंटच व्हायचं आहे तर मी गायनेकोलॉजिस्ट नाही आहे. मी सेक्स ह्या प्रेमाची सगळ्यात छान भाषा आहे. ती कृतीच्या फॉर्ममध्ये एका माणसाला मन मर्जी, कन्सेंट, कम्युनिकेशन, ग्रेस, रिस्पेक्टनी करता आली पाहिजे. त्याच्यासाठी मी तज्ज्ञ आहे. ते तुम्हाला जमत नाही आहे तर ते करून देण्याची, हेल्प करण्याची आणि तो मॅटर रिझॉल्व करण्याची जिम्मेदारी माझी. पण ते तुम्ही कोर्ट कचेरी करणार असाल, माझ्याकडनं काहीतरी शिक्के पुरावे घेऊन जाणार असाल तर प्लीज येऊ नका. मी त्यासाठी नाही बसलेली इथे.
त्यामुळे तुमचा फ्युचर गोल महत्त्वाचा, तो फिगर आउट होतो त्या सेशनमध्ये. मग सगळ्यात महत्त्वाचं जे कुठेच नाही होत असणार आहे, दॅट इज युअर पास्ट हिस्ट्री टेकिंग, राईट फ्रॉम जन्मापासनं ते इथपर्यंत, ते पॅरेंटल, ते फ्रेंड्स, ते सगळं सगळं सगळं. कारण त्या डाटामध्ये इतकं निघतं. माझ्यासाठी ह्या सगळ्यामध्ये तुमच्या काय कहाण्या आहेत, तुमच्यासोबत काय घडलंपेक्षा जे घडलं ते तुम्ही मला सांगता कसं, मांडता कसं, वर्बली, नॉन वर्बली आणि थ्रू युअर बॉडी लँग्वेज अलॉंग विथ युअर पार्टनर. त्यामुळे ऑनलाईन हा सेशन झाला, ऑफलाईन तर नाशिकमध्ये होतो, ऑनलाईन पण जगातल्या बर्लिन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जर्मनी, UK, US सगळीकडनं माझ्याकडे क्लायंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून ते करू शकता. तुमचा कॅमेरा नीट पाहिजे, जशी मी तुम्हाला इतकी दिसते तशी तुम्ही दोघं दिसले पाहिजेत, आणि तसा तो 1 तास सेशन चालतो. मग तो सेशन झाला का त्याच्यातनं मला रिलेव्हंट हिस्ट्री मिळते. मग मी ठरवते ना आधी की येस दिस कपल इज कोचेबल, येस इथं काय ह्यांचा पर्पज आहे आणि आय एम द राईट कोच. आणि त्यानंतर फेज 2साठी 8 दिवसाचा गॅप असतो. त्यामध्ये परत सांगते फक्त आणि फक्त प्लेजर म्हणजे काय. कारण ह्या सगळ्या वादळात, ह्या सगळ्या गोंधळात तो कपल विसरूनच गेलेला असतो की सेक्स इज ऑल्सो प्लेजर अँड इट इज नॉट ओनली अबाउट पेनिट्रेटिव्ह सेक्स. व्हॉट इज नॉन पेनिट्रेटिव्ह फॉर्म ऑफ सेक्स. कारण हा जो अवयव आहे इथून युरिन बाहेर येते, पट्टी बाहेर येते, रक्त बाहेर येतं, घाण 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 आहे. पण युरिन आपणच पुसतो, पॉटी पण आपणच पुसतो, रक्त पण आपणच पुसतो. पण मग क्लिटोरिस म्हणजे काय, फिमेल प्लेजर म्हणजे काय, फिमेल ऑर्गॅझम म्हणजे काय. कारण ज्या योनीत ज्या पुरुषाचं लिंग आपण घेणार आहे, आपण त्याचं लिंग, त्याची अनॉटॉमी काय, आपली अवयवाची अनॉटॉमी काय, काय मग हे का असं दिलं आहे, ह्याचे काय फंक्शन्स आहेत. मग मजा येते सेक्स करताना, मजा येते सेक्स करताना हे जेव्हा सगळे म्हणतात तर नक्की काय म्हणजे मजा असते. मग त्याच्यासाठी लिंग आत गेलंच पाहिजे का, लिंग न आत जाता काय काय करता येतं. कारण सध्या तुम्हाला भीती तर लिंग आत घेण्याची, आता तेच होत नाही म्हणजे सेक्स नाहीच का. मग ते प्लेजर टेक्निक्स तुम्हाला सांगितले जातात, ते तुम्हाला पुढचे 8 दिवस करायचं असतं. ते तुम्ही केल्यानंतर फॉलोअपचा कॉल होतो जो फेज 2चा आहे तो मला खूप महत्त्वाचा. कारण तिथं डबल स्क्रीनिंग होते तुमची. कारण बिलीव्ह मी, माय सर्व्हिस म्हणजे मला हे सगळं असं मंदिरासारखं वाटतं, माझं ऑफिसच मला मंदिरासारखं वाटतं. आणि इथं येणारा माणूस पहिली गोष्ट विश्वासाने येतो. त्याला जर तो विश्वास नसेल तर त्यांनी यावं नाही. आणि जर त्याला खरं बोलता येत नसेल माझ्यासमोर तर लिस्ट इज माझ्यासमोर खोटं नाही बोलावं, माझ्यासमोर गोष्टी लपवावे नाही. देन यू वॉन्ट गेट रिझल्ट्स, बिलीव्ह मी. देन यू, आणि दॅट ह्या 2 गोष्टी नॉन निगोशिएबल. तुमची कॉन्फिडेन्शियली, तुमची प्रायव्हसी माझी टॉप प्रायोरिटी. सेकंड, तुम्हाला रिझल्ट देणं माझी टॉप प्रायोरिटी. पण जर तुम्ही मला डाटा नीट नाही दिला, सांगितलेले प्रोसेस नीट नाही फॉलो केली, दसरा आहे, दिवाळी आहे, बारसं आहे, हा जन्मला, हा गेला, अरे तुम्हाला इंटरकोर्स ही तुमची टॉप प्रायोरिटीच नसेल, देन यू आर नॉट ॲट ऑल एलिजिबल फॉर फेज 3. मग फेज 2लाच तुम्ही डिस्क्वालिफाय होता. फेज 2ला तुम्ही ते माझ्याकडे फोनवर मी 15 मिनटं परत बोलते, त्याचे पैसे नाही घेत, त्याच्यासाठी फी परत वेगळी घेत नाही. पण मी नवरा बायको दोघांशी बोलते आणि मग मला ज्या अपेक्षित उत्तर आहेत ती जर मिळाली तर मी तुम्हाला फेज 3, तेव्हा मात्र तुम्हाला नाशिकला यावं लागतं. तो इंटेन्स थेरपी सेशन आहे. मी जितकं जीव ओतते आणि मी जितक्या गॅरंटीने रिझल्ट सांगते, अदरवाईज बॉस यू कॅन क्लेम द मनी रिफंड. पण त्यामध्ये हे जे पहिले 3 म्हणजे ज्यांच्यासाठी बोट पण आत जात नाही, ह्या 5 डायलेटर्सपैकी पहिले 3 डायलेटर जातात. दॅट इज फर्स्ट. सेकंड इज की बाकी 2 जातात. आता इथून इथला जो फेज आहे, कुणाचं 24 तासात होऊन जातो, कुणाचा 2 तासात, कुणाचा अर्ध्या तासात, तर कुणाला बेर मिनिमम 2 तर मॅक्झिमम माझ्या क्लायंट्सला आत्तापर्यंत 4 आठवडे लागले. 4 आठवड्याच्या पुढे लागलं असेल तर मी 1 रुपया नाही घेणार, कारण लागतच नाही. पण हो, कुणाला मिनिमम 24 आवर्स टू मॅक्झिमम 4 वीक्सचं ड्युरेशन, डिपेंडिंग होतं अपॉन तुम्ही किती उशिरा येता माझ्याकडे, तुम्ही माझी प्रोसेस कशी फॉलो केली आहे. कारण ऑल दॅट मॅटर्स थिंक. मध्ये काही दुसऱ्या अडचणी आल्या का, मध्ये काही दुसरेच कॉन्फ्लिक्ट्स निघाले का, हे सगळं फिगर आउट होतं. आणि हे तर डायलेटर झाले. फेज 3ला तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता, पहिली गोष्ट तर तुम्हाला इथं 1 नाईट स्टे करावं लागतं. तुम्ही जगातल्या कान्या कोपऱ्याहून या. माझ्या ऑफिसचा पत्ता दिला जातो हमजाकडनं. तुम्हाला जवळपास हॉटेल बुक करावं लागतं. येण्या जाण्याचा, राहण्याचा खर्च तुम्हाला करावा लागतो. माझे काय फीज डिटेल आहेत तर मी लँडिंग पेजवर सगळे टाकलेले आहेत. लँडिंग पेजची लिंक खाली दिलेली आहे, ते वाचा, तिथं पण व्हिडिओ टाकलेला आहे. 12 वाजता शार्प, आणि वेळेची मी पक्की आहे, 12ला सेशन चालू होतो.
12 ते 2 सेशन चालतो. मेंटल थेरपी, फिजिओथेरपी, मेंटल थेरपी, फिजिओथेरपी. कारण भीती इथं बसली आहे, लिंग इथून आत जात नाही आहे. इथून बळजबरी आत घालून भीती जाणार नसते, भीती अजून बसणार असते. त्यामुळे भीती काढणं, फिजिओथेरपी करणं हे पॅरलली चालतं. अँड देअर इज वेअर आय यूज माय मेडिकल नॉलेज, देअर इज वेअर आय यूज माय इमोशनल इंटेलिजन्स नॉलेज, आय यूज माय कोचिंग एक्सपिरियन्स अँड आय यूज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचे टूल्स. असं मी ते सगळं वापरते. काही हिडन फॉर्म्युलेज आणि मॅजिक नाही करत. तुमच्या समोर तुम्हाला आता कालची जी क्लायंट होती, ह्या क्लायंटला मी काय केलं हे इथं व्यवस्थित ड्रॉ करून समजवलं आहे. कारण पहिल्या दिवशी इथंच बोट नव्हतं जात, त्यानंतर इथवर जायला लागलं, इथून पण नाही गेलं. हे असं फॉर्म्युलाच देते मी ज्याच्यानी असं नको व्हायला की डॉक्टर सगळ्यांच्याच तिथं गेलं मग घरी गेलं नाही गेलं का नाही. मी दिलेला फॉर्म्युला एक 8 दिवस प्रॅक्टिस करावी लागते. 8 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सर्रास कधीही ते तुमचं नवीन बिहेवियर बनतं. जसं घाबरणं हे ॲटोमॅटिक व्हायचं, तसं न घाबरणं पण ॲटोमॅटिक व्हायला लागतं. पण घाबरण्यापासून न घाबरण्याच्या स्टेटमध्ये काहीतरी करावं लागतं. काहींना होत असेल मोटिवेशनल आणि मॅनिफेस्टेशन करून, गुड फॉर देम. मी विरोधात नाही मॅनिफेस्टेशनच्या किंवा मोटिवेशनल टॉकिंगच्या किंवा हिम्मत करून करण्याच्या. पण हिम्मत, करेज डझंट मीन की द फिअर इज एलिमिनेटेड. कधी करेज इज जस्ट यूज टू सप्रेस द फिअर. मला तसं नाही पाहिजे. मला पाहिजे द फिअर शुड बी एलिमिनेटेड अँड द फोबिया गोज ऑफ. फिअर इज ऑलवेज गुड. Fear when becomes disproportionate, it becomes phobia. Fear when it is in proportion, it is always good. But सध्या it is involuntary reflex ना. तुम्ही धक्का देताय, तुम्ही आतच जाऊ देत नाही, तुम्ही घाबरताय, घामघाम होतं, हे नाही व्हायला पाहिजे. आणि मग हे 12ला चालू होतं, 2पर्यंत होतं. लंचला तुम्ही जाता, परत लंचहून आले की संध्याकाळी 6पर्यंत. मी घड्याळ बघत नाही. बंदुकीच्या नोकीवर या गोष्टी होत नाहीत, असंच माझं मान्यता आहे. इथून भीती गेली की ते सगळं सोपं होतं. इथून जा आणि ते वेळा आणि जाईल. प्रॅक्टिसने फिजिओथेरपी होते, कारण वजायनाला डायलेशनची सवय नसते. सो दिस डायलेशनला फिजिओथेरपी लागते. पण इथं भीती आहे किंवा भीती नाही, दॅट्स इट. अँड देअर इज वेअर आय हेल्प. मग दुसऱ्या रात्री थांबता, दुसऱ्या दिवशी परत 8 वाजता येतात. 10पर्यंत सेशन चालतो. जिथं मेल पार्टनर इज अवेलेबल. जिथं मेल पार्टनर, जसं तुम्ही सोनोग्राफीला गेल्या खालचा भाग कपडे काढून चेकअप करायला देताच की नाही, IVF IUIला तुम्ही सिमेंट देता, सगळं करताच, तसंच इफ युअर मेल पार्टनर इज ओके, तर मी पेनिट्रेटिव्ह रिफ्लेक्स काय होतो तो पण डोळ्यांनी बघते आणि पेनिट्रेटिव्ह इंटरकोर्सला पण गाईड करते. कारण समटाईम्स द रिफ्लेक्स विथ डायलेटर इज डिफरंट अँड द रिफ्लेक्स विथ पेनिस इज डिफरंट. अशा पद्धतीनं फेज 3 होतो. कधी इथल्या इथेच, म्हणजे परत रात्री हॉटेलवरच तुमचा इंटरकोर्स होतो. कधी घरी जाऊन होतो, कधी कोणाचा एका आठवड्यात. मॅक्झिमम मी जसं म्हटलं आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे 4 आठवड्यात होऊन जातो. आणि दॅट्स हाऊ आय वर्क. माझं काम मला खूप असं काय म्हणतात, खूप असं मनाने करते मी. आय डोंट डू इट ॲज अ चॅरिटी. इट्स अ प्रीमियम सर्विस. कारण तुमचं आयुष्य बदलतं, तुमच्या नात्याचं स्वरूप बदलतं. आणि सोसायटीनं दिलेला स्टिग्मा आहे हा त्रासच, हा वजायनसमस ही कंडिशनच सोसायटीमुळे आलेली आहे. सोसायटीच्या मिसइन्फॉर्मेशन, सोसायटीनं दिलेले मिसबिलीफ आणि चाइल्डहुड अब्यूज, हेच 3 कारण असतात वजायनसमसचे. आणि ह्या सोसायटीपासून लपून तुम्ही माझ्याकडे ह्या ट्रीटमेंटसाठी येता, कारण ह्या सोसायटीला उत्तर द्यायचं आहे की आमच्यात सगळं नॉर्मल आहे. तर कृपा करून स्वतःसाठी या, लग्न वाचवण्यासाठी, सोसायटीला उत्तर देण्यासाठी. सगळ्यांची पोरं बाळ झाली, माझी कधी होणार म्हणून नाही. आपल्याला भीती बसली आहे बॉस, आपल्याला ही भीती घालवायची आहे. डॉक्टर सगळ्यांचा प्रोसेस जर फॉर्म्युला वापरला, त्यांनी जो प्रोग्राम डिझाईन केला आहे फेज 1, फेज 2, फेज 3, मग आपण 100% ही कंडिशन रिव्हर्सेबल है और अपने को उस जकड़ से आज़ादी मिलेगी. You deserve freedom, you deserve clarity, you deserve some process, and you deserve a person first of all who understands you, where you need not explain. You just follow the process. Open your thighs apart, whatsoever, whenever you want, you will be able to have an intercourse with the partner you love. So yeah, that's how we have intense vaginismus recovery experience म्हणते मी ह्याला कसलाच नाव नाही दिलेलं आहे. कारण हा एक अनुभव आहे जो तुम्ही घेता. हे काही फॉर्म्युला नाही, हा काही कोर्स नाही, हा काही आजाराचं ट्रीटमेंट नाही. कारण मी तुम्हाला आजारी म्हणत नाही, मी तुम्हाला पेशंटच म्हणत नाही. तुम्ही माझे क्लायंट आहात आणि तुम्ही ह्या कंडिशनमध्ये आहात. आणि वजायनसमस ही कंडिशन 100% रिव्हर्सेबल आहे.
खाली दिलेली लिंक उघडा, त्याच्यावर परत एक व्हिडिओ टाकला आहे तो बघा, सगळं लिहिलं आहे ते वाचा, इंग्रजीमध्ये पण आहे मराठीमध्ये पण आहे. आणि जर पटलं आणि जर तुम्ही ह्या कंडिशनमध्ये आहात तर इमिजिएटली एक सेशन बुक करा. आणि बाय गॉड्स ग्रेस तुम्ही जर अशा कंडिशनमध्ये नसाल तर ती लिंक मात्र पुढे किंवा हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा. कारण खूप लोक आहेत, खूप बिलीव मी केवढ्या मुली आहेत ज्या नाही बोलू शकत, केवढे नवरे आहेत जे नाही सांगू शकत की नाही जमत हो मॅडम आम्हाला सेक्स करायला, बायको घाबरते, कसं सांगणार ना बाहेर. मग निदान त्यांना माझ्यापर्यंत पोचण्याची यासाठी मदत करा. हेल्प मी टू हेल्प अदर्स. Thank you for watching till the end. I am Dr. Sabia and you're watching Sex Coaching with Dr. Sabia, making love simple. Let's make love simple. Let's remove the association of fear to sex. Help me to help others. Channel subscribe करायला विसरू नका आणि व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. Thank you. See you soon in the next video.